वर्ध्यात आरक्षण बचावाकरिता समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 29 जून रोजी विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। संविधान संरक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षण बचावाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। वर्धा शहरात 29 जून रोजी आरक्षण बचावासाठी विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होणारा मोर्चा बजाज चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचणार आहे। संविधान संरक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मागण्यांसाठी समाज एकवटत असल्याचे आयोजकांनी सांगितलेत। पत्रकार परिषदेत डॉक्टर भदंत राजरत्न आणि विशाल मांडकर यांनी मोर्चाची माहिती देत समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलेत। या महामोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे। फक्त अनुसूचित जातीतील लोकांमध्ये संघर्ष म्हणजे यांच्या आपसात भांडणं लागली पाहिजे, हा खऱ्या अर्थाने या सरकारचा हेतू आहे। आरक्षणापासून वंचित कोण आहे, कोणता घटक आहे? जो घटक या महाराष्ट्र सरकारला आरक्षणाचा लाभ मागत आहे किंवा लाभ द्यायचा आहे, तर आरक्षण हे शिक्षणाशिवाय त्या आरक्षणाचा काही उपयोग होईल का समाजाला? मग ज्या समाजाला आतापर्यंत शिक्षणापासूनच तुम्ही वंचित ठेवलं, तर त्यांना तुम्ही आता कोणतं आरक्षण देणार आहे? आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं आणि त्यांनी त्यांच्या परंपरागत व्यवसायातच राहायचं अशीच व्यवस्था सरकारने केलेली आहे। गेल्या 12 वर्षामध्ये या सरकारने काय केलं? अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फतीनं त्यांना त्यांचे परंपरागत व्यवसाय करण्यासाठी डफडेच घेऊन दिले ना, दुसरं काय केलं? इतरही सगळे जाती धर्म आहे, त्या जाती धर्मांमध्ये भांडणं लावण्याचं हे एक कट कारस्थान या शासनाचं आहे। त्याचा निषेध होणं गरजेचं आहे। आणि या घटकाला एक महार जे कन्व्हर्टेड बुद्धिझम मध्ये झालेले आहे, ते शिक्षणाने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे, तेही त्यांच्या परंपरागत व्यवसायात असते, तर त्यांना त्या आरक्षणाचा काही लाभ मिळालेला नसता। तर ही महत्वाची बाब बाजूला ठेवून त्यांना आरक्षण द्यायचं आहे, ते वंचित आहेत। वंचित का आहेत याच्या मागची कारण मीमांसा केली आहे का सरकारने? आणि माझा तर प्रश्न आहे की किती सोयी सुविधा दिल्या तुम्ही? त्या समाजाच्या वस्त्यांमध्ये तुम्ही शाळा काढली, त्या समाजासाठी हॉस्टेल काढले, उच्च शिक्षणासाठी त्या समाजाची काही सोय केली? हे सगळं काही करायचं नाही आणि नुसतं राजकीय लाभ मिळवण्याच्या हेतूने हा सगळा उपद्व्याप त्यांचा सुरू आहे। आरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधान संरक्षणाच्या मुद्द्यावर वर्ध्यातील हा महामोर्चा किती मोठा ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 29 जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात समाजाची ताकद किती दिसून येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।